आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ जयश्री तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला असून सौ जयश्री तानाजी पाटील आणि तानाजी पाटील यांनी बैलगाडीतून येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत मोठी रॅली काढण्यात आली। यावेळी एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक व महिला हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आता एरंडोली जिल्हा परिषद गटामधून जयश्री तानाजी पाटील या ठिकाणी यांनी आता बैलगाडीतून येऊन धनगरी ढोलाच्या तालावर या ठिकाणी वाजत गाजत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ताई काय सांगाल, आज तुम्ही आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? नमस्कार, मी जयश्री तानाजी पाटील। जिल्हा परिषदेसाठी मी एरंडोली जिल्हा परिषद गट क्रमांक 52 मधून आज कार्यसम्राट आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे आणि आमच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही भारतीय जनता पक्षातून आज जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे। तुम्ही काय सांगाल, नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर आणि गावचा विकास आणि परिसराचा आणि पूर्व भागाचा विकासासाठी तुम्ही अग्रेसर असाल, आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात। नमस्कार, जिल्हा परिषद गट एरंडोली 52 या निवडणुकीमध्ये जयश्रीताई तानाजी पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। भारतीय किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या पदावर मी कामकाज करतोय आणि म्हणून आज शेतकरी वेशामध्ये बैलगाडीमधून हा अर्ज भरतोय। याच्यामध्ये कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ, त्याचबरोबर आमच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पार्टीमधून अर्ज भरलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीचं पूर्ण राज्यभर वारं चालू आहे आणि नक्की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पूर्ण ताकदीनं ही जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहे। त्याचबरोबर या अख्ख्या जिल्ह्यामध्ये एरंडोली जिल्हा परिषद गणामधून जयश्रीताई तानाजी पाटील ह्या प्रथम क्रमांकानं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, एवढा आत्मविश्वास आदरणीय कार्यसम्राट सुरेशभाऊ खाडे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं काम या मिरज पूर्व भागामध्ये एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये असल्यामुळं या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये हा विजय आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा मताधिक्याचा विजय हा एरंडोली मतदारसंघामधला असणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की एरंडोली जिल्हा परिषद या ठिकाणी मतदारसंघातून जयश्री तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे। महिला असतील, पुरुष असतील, धनगरी ढोलच्या तालावर ठेक्यावर या ठिकाणी त्यांची या ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि बैलगाडीमधून बसून उभारून या ठिकाणी हे उमेदवार या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज।